मी माझं भाषण जेवढं लहान ठेवता येईल तेवढा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। माझ्या अंदाजाने शशिकांतजी शिंदे साहेब इथं आले, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी करावा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब यांचा ऐतिहासिक जामखेड नगरीत प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। आगतम स्वागतम शुभ स्वागतम सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब। दादा सन्माननीय जिल्हाध्यक्ष दादा भाऊजी कळमकर साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही सहर्ष स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश सचिव शेख सुभान अली सर यांचंही मंचावर आगमन होत आहे। प्रचंड टाळ्यांच्या गजरात या मान्यवरांचं आपण मंचावरती स्वागत करूया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादा भाऊजी कळमकर साहेब यांचंही या विचारपीठावर आगमन होत आहे, त्यांचे मनापासून स्वागत। दादा कंटिन्यू प्लीज। दादा कंटिन्यू। इतक्या वेळा ढोल ताशा वाजतोय, असंच म्हणावं लागेल की 3 तारखेला जेव्हा मतपेट्या फुटतील तेव्हा जल्लोष हा आपल्या सर्वांना खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करावा लागणार। आपल्या या बाजूला आपल्या पक्षाच्या व उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे एक उमेदवार व इतर सर्व आपल्या पक्षाचे उमेदवार सुभान अली शेख भाऊ या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत या ठिकाणी मी करतो। परत वाजणार आहेत, खासदार साहेब येणार आहेत। या बाजूला तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे सर्व भावी नगरसेवक व नगराध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांच्याबद्दलची थोडी माहिती आपल्या सर्वांना देतो। संध्याताई राळेबाग आपल्या पक्षातून नगर अध्यक्ष या पदासाठी उभा आहेत। त्या स्वतः जिल्हा परिषद सदस्य होत्या। प्रशासन कसं चालतं, अधिकारी कसे काम करतात, अधिकाऱ्याकडनं काम कसं करून घ्यायचं याचा अनुभव हा संध्याताईंना आहे आणि त्यामुळेच येत्या काळामध्ये त्या जेव्हा नगर अध्यक्ष होतील तेव्हा नगर परिषद मध्ये असणारा अधिकाऱ्याला योग्य पद्धतीने तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी त्या भाग पाडू शकतात असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। प्रभाग 1A याच्यातून आरतीताई महेंद्र राळेबाग ह्या आपल्या उमेदवार आहेत। त्या स्वतः गृहिणी आहेत आणि त्यांच्या भागामध्ये असणाऱ्या
महिलांचं एक चांगलं संघटन त्यांचं आहे, बचत गट सुद्धा त्यांचे आहेत. आपल्या महिलांना हाताला काम कसं देता येईल याची तळमळ त्यांची नेहमी त्या ठिकाणी असते आणि माझ्या आईबरोबर ते फार जवळून त्या ठिकाणी काम करतात. त्याच्याच बरोबर प्रभाग 1 ब संजय भाऊ डोके हे आपले उमेदवार आहेत, स्वतः शेतकरी आहेत. सकाळी 6ला फोन करा, रात्री 12ला फोन करा, मध्यरात्री फोन करा, ज्या पद्धतीने आपले खासदार आहेत कधीही फोन करा तरी ते फोन उचलतात आणि काम करतात. असे सामान्य कुटुंबातले एकदम सामान्य स्टाईल असणारे आपले संजय भाऊ डोके आहेत. त्यानंतर प्रभाग 2 अ संदीप भाऊ गायकवाड, एक चांगला कार्यकर्ता, छोटा मोठा व्यवसाय ते करतात. पहिलीच वेळ या इलेक्शन मध्ये उभा राहण्याची. अनेक लोक त्यांच्या प्रभागामध्ये इच्छुक होते व त्यांनी आता आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. अजितदादा पवार गटाचे घड्याळ चिन्ह याचे उमेश राळेबाद वॉर्ड नंबर 2 चे त्यांनी सुद्धा आपला फॉर्म मागे घेऊन संदीप गायकवाड आणि आपल्या पक्षाला त्या ठिकाणी पाठिंबा दिलाय. त्यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रभाग 2 ब नितीताई प्रशांत राळेबाद हे झालंय. ठिबकचं एक दुकान आहे, त्या ठिकाणी बघतात तिथं सुद्धा महिलांचं एक चांगलं संघटन त्यांचं आहे आणि बचत गटाच्या माध्यमातून माझ्या आई बरोबर त्या तिथं काम करत असतात. प्रभाग 3 अ आकाश विठ्ठल पिंपळे युवा कार्यकर्ता, खूप चांगलं संघटन आहे. गणपती असू द्या, कुठलाही धार्मिक कार्यक्रम असू द्या, तिथं तो पुढाकार घेत असतो. त्याची युवा टीम त्याच्याबरोबर त्या ठिकाणी असते आणि लोकांना कधी काही अडचण आली तर हा युवा कार्यकर्ता जो पहिल्यांदाच इलेक्शनसाठी उभा आहे तो लोकांसाठी तिथं मदत करत असतो. BSc त्याची झालेली आहे आणि शेती सुद्धा त्या ठिकाणी तो करतो. प्रभाग 3 ब श्रीमती पार्वती विठ्ठल माकुडे या स्वतः दुकान बघतात. त्यांचा मुलगा सुद्धा तिथं दुकान बघतो. मेडिकलचं दुकान त्यांचं आहे आणि त्याच्यातून त्यांचा लोकांचा संपर्क अतिशय चांगला आहे आणि सामान्य परिवारातून प्रयत्न त्यांच्या मुलाली अनेक वेळा इलेक्शन मध्ये केले, पण ताईची ही पहिली वेळ आहे. एकदम साधं घर, सामान्य परिवार, जशात अनेक लोकांचं तुमचं घर असेल तसं त्यांचं तिथं घर आहे आणि त्याच्यातून एका व्यक्तीला आपण आपल्या या इलेक्शन मध्ये तिथं संधी दिलेली आहे. प्रभाग 4 अ सागर सदाफुले BA झालेत, छोटंसं दुकान आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे. याच्या आधी ग्रामपंचायत मध्ये काम केलेलं आहे, मार्केटमध्ये काम केलेलं आहे. अनुभवी व्यक्ती नक्कीच तुम्हाला येत्या काळामध्ये चांगली सेवा देतील. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार तो त्यांनी सांभाळलेला आहे आणि 4 अ मध्ये ते आपले उमेदवार आहेत, सामान्य परिवारातले आहेत. 4 ब अमृताताई अमोल लोखरे छोटंसं कॅन्टीन चालवतात. त्याच्यातून जे काय घराला 4 पैसे मिळतील यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. महिलांचं चांगलं संघटन आहे. त्यांचे पती अमोल यांचं किराण्याचं छोटंसं दुकान आहे आणि त्यांना त्यांच्या परिवारामध्ये आपल्या पक्षाला उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर प्रभाग 5 अ पूजाताई गटकर BA आहेत, B.Ed झालेत आणि इथल्या शाळेमध्ये शिक्षिका आहेत. एकदम चांगल्या प्रकारच्या शिक्षिका आहेत, ज्या विद्यार्थ्यांना त्या शिकवतात
त्यांचे पालक त्यांच्या शिक्षण पद्धतीवर ज्या पद्धतीने त्या शिकवतात, मुलांची काळजी घेतात, याच्यावर खूप खुश आहेत आणि समाधानी आहेत. या अशा शिक्षकाला, उच्च शिक्षित व्यक्तीला आपण तिथं संधी ही या आपल्या पॅनल मधून तिथं दिलेली आहे. प्रभाग 5 ब जयश्री बजरंग डुचे, स्वतः छोटस दुकान आहे, दुकानामध्ये मदत करतात. बजरंग भाऊ दुकानाच्या माध्यमातून लोकांना सेवा देतात. किराणाचं दुकान आहे, सामान्य परिवाराचे, आणि त्यांना आता आपण संधी तिथं दिलेली आहे. 6 प्रीती राहुल आहिरे, स्वतः शिक्षिका आहेत, त्यांचे पती सुद्धा शिक्षक आहेत आणि खूप चांगलं काम सामाजिक क्षेत्रामध्ये, बचत गटामध्ये त्यांचं त्या ठिकाणी आहे. प्रभाग 6 ब संजय भाऊ भोसले, हे स्वतः व्यावसायिक आहेत, दुकान सुद्धा आहे, आणि जे आपलं अक्षरधाम आहे त्या ठिकाणी जी जमीन होती, ती जमीन अतिशय कमी किमतीमध्ये फक्त या शहरातल्या लोकांना चांगली सेवा मिळावी, करोडो रुपयाची जमीन त्यांनी फार कमी किमतीसाठी या शहरासाठी दिली. त्यासाठी त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी करतो. प्रभाग 7 अ अनुराधाताई संदीप अडाले, स्वतः संघटन चांगलं आहे महिलांचं, छोटस महिलांच्या बाबतीत दुकान आहे. त्यांचे पती संदीप यांचं मेडिकल दुकान आहे, घरामध्ये डॉक्टर सुद्धा आहे, आणि त्या परिसरामध्ये त्यांचा चांगला संबंध आहे. लोकांमध्ये त्या सारख्या असतात, आणि अशा सामान्य परिवारातल्या एका व्यक्तीला आपण या पॅनल मधून संधी तिथं दिलेली आहे. 7 ब आपले मित्र पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, याच्यातून प्रदीप सोपान राळेबाद, म्हणजे कुंडल राळेबाद ज्याला आपण ओळखतो, नाही तर त्यांना प्रेमाने आपण बोलतो, यांना तिथं संधी दिलेली आहे. स्वतः शेतकरी आहेत, MA BEd झालेला आहे, पण सातत्याने लोकांमध्ये असतात, लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत असतात. आणि मशाल हे त्यांचं चिन्ह आहे. सर्वीकडे आपलं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस आहे. पण कुंडलच्या बाबतीत, म्हणजे प्रदीप कुंडल सोपान राळेबाद यांच्या बाबतीत मात्र आपली मशाल आहे. आणि स्टाईल बघा, या साईडला सुद्धा मशाल लावली, त्या साईडला सुद्धा मशाल लावलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांची लढत एका गुंडा बरोबर होणार आहे. त्यामुळे नक्कीच त्यांना तो विजय मिळेल. आणि ती जी गुंडागर्दी आहे, ज्या पद्धतीने ही मशाल पेटली, ती गुंडागर्दीला आपल्याला आग लावायची आहे, आणि त्याची राख केल्याशिवाय आपण थांबणार नाही. प्रभाग 8 अ हिनाताई इस्माईल सय्यद, म्हणजे यांच्या डिग्र्या जर बघितल्या तर अनेक लोकांना वाटेल आपण शिकलोय का नाही शिकलो. BSc झालेत, BEd झालेत, B फार्मसी झालेत, आणि आता शिक्षिका आहेत. शिक्षणामध्ये त्यांचं चांगलं काम आहे, विद्यार्थ्यांची चांगली काळजी घेतात, आणि उच्च शिक्षित आपल्या या भगिनी आहेत, त्यांना आपण तिथं संधी दिलेली आहे. प्रभाग 8 ब राजूभाऊ गोरे, जारचा प्लांट आहे, छोटा मोठा व्यवसाय करतात, सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात. अनेक मंदिरं आपल्या परिसरामध्ये बांधण्यासाठी ते पुढाकार घेत असतात, लोकांना एकत्रित करून त्याला कुठं मदत मिळेल का यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. अनेक सामान्य लोक एकत्रित येऊन तपनेश्वर, जो नदी जवळचे जो महादेवाचं मंदिर आहे, ते त्यांनी व सर्व सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सुंदर असं मानले, आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सेवा म्हणून थोडीशी मदत तिथं करता आली, त्याचा अभिमान मला आहे. प्रभाग 9 अ शबाना नासिर सय्यद, चाचूची ओळख तुम्हाला असेल, साधा माणूस, पिशवी सारखी त्यांच्या बरोबर असते, पिशवीत त्यांचं काहीच नसतं, पण कुणीतरी लोकांचं काहीतरी काम दिलेलं असतं, ते पिशवीत कागद ठेवलेला असतो, कुठेतरी कुपन हरवलेलं असतं, तो कागद पिशवीत असतो.
माझ्याकडे कधी येत असताना मेडिकलचा प्रॉब्लेम, नित्य शिक्षणाचा प्रॉब्लेम, तो कागद त्याच्यामध्ये असतो. त्यांची पिशवी एकदा तुम्ही बघूनच बघा. सामान्य लोकांचे सर्व कागद त्याच्यामध्ये असतात. म्हणजे सामान्य लोकातला एक माणूस. आणि पत्रकारांनी खऱ्या अर्थाने मानलं पाहिजे की आपल्या पॅनल मध्ये आपण पत्रकाराला त्या ठिकाणी संधी ही तिथं दिलेली आहे. 9ब बिभीषण भाऊ धनवडे स्वतः एक बिझनेसमन आहे, अतिशय अनुभवी. म्हणजे अख्ख्या या पॅनल मध्ये त्यांचा अनुभवाचा खूप मोठा फायदा नगर परिषदेमध्ये येत्या काळामध्ये होणार आहे. त्यांच्या वॉर्डामध्ये त्यांनी चांगलं काम केलंच आहे. ते स्वतः नगर अध्यक्षासाठी इच्छुक होते, पण त्यांनी सांगितलं अनेक लोक इच्छुक आहेत, मी फॉर्म नगर अध्यक्षाचा मागे घ्यायला तयार आहे. आणि वॉर्डातून सुद्धा जर तुम्ही म्हणालात कोणाला तरी नवीन व्यक्तीला आपल्याला संधी द्यायची, ती संधी सुद्धा तुम्ही देऊ शकता. मी मनापासून त्या व्यक्तीचा आणि आपल्या पक्षाचा प्रचार करेल, एवढा मोठ्या मनाचा हा कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे. नाहीतर भाजपच्या यादीत जर आपण बघितलं तर नगर अध्यक्षासाठी सुद्धा तोच उमेदवार आणि वॉर्ड 4 मध्ये सुद्धा तोच उमेदवार. 4 मध्ये एखादं साधं गरीब व्यक्तीला कुठेतरी संधी दिली असती तर लोकांनी मानलं असतं ना. पण कदाचित तुम्हाला माहिती आहे नगर अध्यक्षामध्ये आपली काय डाळ शिजणार नाही, म्हणून वॉर्ड 4 मधून आपण परत एकदा आपलं नाव टाकून देऊ, म्हणजे विषय संपून जाईल. म्हणजे नगर अध्यक्ष भाजपचा त्याला स्वतःला कॉन्फिडन्स नाही की स्वतः निवडून येणार आहे का नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या वॉर्डामध्ये सुद्धा तिथं फॉर्म हा भरलेला आहे. त्यामुळे बिभीषण रावचा अनुभवांचा फायदा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी होईल. प्रभाग 10अ याच्यामध्ये मिरवणीचा शफीक कुरेशी या उमेदवार आहेत. त्यांचे पती या ठिकाणी आहेत. अतिशय मोठा परिवार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये चिरंजीव आहेत आणि अतिशय चांगला अनुभव या परिवाराचा या सामाजिक क्षेत्रामध्ये आणि त्या भागामध्ये असणाऱ्या लोकांचा आहे. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर पुढे 10ब वसीम सय्यद हे MBA झालेले आहेत, स्वतः व्यावसायिक आहेत. आपल्या पक्षाची शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी फार मनापासून त्या ठिकाणी सांभाळलेली आहे. तुम्ही तर मला मतदान केलंच, अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काम केलं. वसीमली सुद्धा खूप मनापासून काम त्या ठिकाणी केलं होतं आणि पदाधिकाऱ्याला आपल्याला एकदा संधी देता यावी या अनुषंगाने तिथं आपण संधी दिली. प्रभाग 11अ हरिभाऊ आजबे छोटासा व्यवसाय आणि शेतकरी आहे. फार साधा माणूस, कमी बोलतो पण काम खूप चांगलं करतो. त्यांच्या वॉर्डामध्ये तर लय भारी भारी लोक आहेत. म्हणजे अशी लोक आहेत की लोक त्यांच्याकडे जाणारच नाहीत काम घेऊन, लांबूनच दिसला की पळून जातील. आपला हा पठ्या कधी फोन करा कधी भेटा तरी हायच, आणि किती रागवलं तरी काय वाटत नाही. त्यामुळे तुम्ही कधी त्यांना त्रास देऊ शकता आपल्या हितासाठी, आणि कुठेही मनामध्ये काय न ठेवता फक्त तुमचा प्रॉब्लेम सुटला बाहेर या हेतूतून आपले हरिभाऊ तिथं काम करणार आहेत असा विश्वास या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. 11ब अपूर्वा अमोल गिरमे, त्यांचंही डिग्री बघा, MA झाल्यात, BEd झाल्यात, D फार्मसी झाल्यात आणि कृषी दुकान त्या तिथं सांभाळत असतात. अतिशय उच्च शिक्षित अमोल गिरमे आपले पदाधिकारी, त्यांच्या त्या पत्नी आहेत. अमोल गिरमेचा स्वभाव सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहिती, अतिशय स्मित भाषेत, लोकांना सारखा संपर्क मध्ये राहणारा, कपडे एकदम कडक घालणारा, पण लोकांच्या अडचणी सुटाव्यात यासाठी तो व त्याचा परिवार हा फार मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न करतो. त्याच्याच बरोबर पुढे जर आपण गेला तर 12अ अश्विनी निखिल गायतडक हे आपल्या उमेदवार आहेत. निखिल गायतडक आप्पा प्रेमाने म्हणतो आपण त्यांना. अतिशय चांगली पकड त्यांच्या प्रभागामध्ये आहे. लोकांना कुठेही काही अडचण आली तर निखिल आप्पा लगेच ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न करतात. मला तिथं फोन करतात, स्वतःच्या लेवलला अधिकाऱ्याकडे जाऊन बोलत असतात. आणि अधिकारी कितीही वाकडा असला तर त्याला सरळ करायचं आणि लोकांचं काम कसं करून घ्यायचं हे त्या निखिल भाऊंना तिथं माहिती आहे. 12ब गोकुळभाऊ हुलगुंडे हे महावितरणचे फिटर आहेत. चांगलं कार्य त्याच्यामध्ये आहे. एकदम प्रेमाचा माणूस, काहीच टेन्शन नाही. यांचे पुतणे हे माझे चांगले कार्यकर्ते होते. आज दुर्दैवाने ते आपल्या बरोबर नाहीत, पण अतिशय प्रेमाचे कार्यकर्ते माझे होते आणि त्यांच्याच
परिवारातला हा आपला गोकुळ भाऊ त्या ठिकाणी आता 12ब मधून उमेदवारी करतात, स्वच्छ प्रतिमेचे. आता मला तुम्ही सांगा, जी नावं मी या ठिकाणी घेतले याच्यामध्ये कुणी गुंड होतं का? ताबा गँग मधलं कुणी होतं का? याच्यामध्ये कुणी सावकारी करणारा व्यक्ती आहे का? हे कोण आहेत? तर हे तुमच्यातले काही लोक आहेत. मी तर तिथं काम करण्यासाठी आहेच, मी कुठे काय पळून जाणार नाही. पण माझ्यात आणि तुमच्या शहराच्या विषयासाठी चांगले नगरसेवक निवडून यावेत यासाठी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत. जर हे साध्या कुटुंबातले असतील तर तुमच्या अडचणी त्यांना समजणार आहेत. नाही तर भाजपचे उमेदवार जर आपण बघितले, याच्यामध्ये 3 सावकार आहेत, 1 ठेकेदार आहेत, एकाचा धंदा मटक्याचा धंदा आहे, एकाचा कुठं ताबा गँगचे 3 पदाधिकारी आहेत. त्यानंतर एक तर दबंगगिरीमध्ये लय फेमस आहे, म्हणजे त्यांच्यातले 9 लोक अशीच ताबा गँग नाही तर गुंडाशाही करणारे, नाही तर आवाज दाबणारे. मी तुम्हाला सर्वांना विचारतो, आपण गेले 6 वर्ष काय प्रयत्न करतोय की आपलं जामखेड हे विकसित जामखेड आणि सुरक्षित जामखेड झालं पाहिजे, बरोबर का नाही? इथं तुम्ही राहता, महिला राहतात, वडीलधारी राहतात, युवा राहतात. मग आता या लोकांना कुठेतरी चांगली सेवा मिळावी, सुरक्षित राहावेत यासाठी गेले 6 वर्ष आपण प्रयत्न करतोय. मी म्हणतो म्हणून नाही, पण एकदा विचार करा, 2019च्या आधीचं जामखेड आणि 2019 नंतरचं जामखेड याच्यामध्ये काय फरक झाला का नाही झाला? काही लोकांच्या सवयी असतात, जसं कुत्र्याची शेपटी वाकडी असते, त्याला सरळ करायला थोडासा वेळ जातो, आणि ती सरळ होत नसेल तर एकच त्याला पर्याय लागतो, त्याला आपल्याला ती शेपटी कापावी लागते. त्यामुळे मोठ्या लोकांची शेपटी आता आपण कापलेली आहे. जे दबनगिरी करायचे, आता चिलीपिली दबनगिरी करणारे लोक आपल्या जामखेड शहरामध्ये आहेत, आणि त्याच्यातल्या बहुतांश लोकांना भाजपली आता तिथं संधी दिलेली आहे. आता तुमच्या हातामध्ये आहे. मी माझ्या हातामध्ये जे होतं ते त्या ठिकाणी वापरून मोठी गुंडाशाही तिथं संपवण्याचा प्रयत्न केला. आता खऱ्या अर्थाने आपल्या शहरातली गुंडाशाही जर संपवायची असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून योग्य उमेदवार निवडून देऊन ती गुंडाशाही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी संपवायची आहे. जे नगराध्यक्ष आहेत भाजपचे, त्यांच्या विरोधात काल पोलिसांमध्ये कुणी ती तक्रार केली, सावकारकीची तक्रार केली. अरे भारीच आहे, हे तर निवडून येणारच नाहीत भाजपचं कुणी, पण तरी सुद्धा घटकाभर धरा त्यांच्या स्वप्नामध्ये हे निवडून आले. तर हे काय स्वप्न बघायला लागलेत? हे 180 खोल्या ज्या आपण बांधल्यात ना मार्केटच्या, त्या कोणासाठी बांधल्यात? तर तुमच्या सर्वांसाठी गाळे बांधलेत. म्हणजे कोणासाठी? गरिबासाठी बांधलेले, युवांसाठी बांधलेले. त्या भागामध्ये जे लोक आज काम करतात आणि उद्या त्यांना तिथून हटवलं जाईल, त्या लोकांना आत गाळ्यामध्ये संधी मिळावी यासाठी 180 गाळे तिथं आपण बांधलेले आहेत. पण हे भाजपचे लोक स्वप्न बघायला लागलेत की 5-5 आपण वाटून घेऊ. एका गाळ्याची किंमत 30 लाख रुपये, 5-5 म्हणजे एक लोक किती वाटणार? 1.5 कोटी रुपये वाटणार. हे यांची स्वप्न. आमचं स्वप्न काय? सुरक्षित जामखेड आणि विकसित जामखेड. आणि या महाशयांचं स्वप्न काय? हे चला आपल्यातले आपल्यात वाटून घेऊ. जागा मिळाली ताबा टाका, जर घर आवडलं ताबा टाका. 4 लोक पुढवं पाठवायची, पुढे गेल्यानंतर ती कुठेतरी त्रास देतात. मग कुणीतरी सांगतं अरे या सावकाराकडे जा, तुझ्या अडचणी सुटतील. मग बिचारा गरीब माणूस त्या सावकाराकडे जातो, जो कुणी तुम्ही समजून घ्या. तर मग तो काय म्हणतो, अरे ही माणसं ऐकणार नाही, पण थोडंफार मी बोलून बघतो. आणि मग 10 लाखाची तुमची जमीन 2 लाखाला त्या ठिकाणी घेतली जाते. 8 लाखाचं नुकसान हे तुमच्या सर्वांचं होतं. अहो काय काय तर मासे असेत, फॉर्म भरण्याची वेळ आणि त्याच दिवशी त्यांच्या परिवारातले लोक काय मोठा पराक्रम करत होते, तर जॉगिंग करत होते. म्हणलं कुठं जॉगिंग करत होते? तर रस्त्यावर. आणि हातात काय होता? तो कोयता होता. म्हणजे भाजपच्या उमेदवारांचे पुतना का मुलगा का कोण मला माहित नाही, काय पराक्रम करत होता. 4 दिवसापूर्वी कोयता घेऊन कोणाच्या तरी पाठीमागे त्या माणसाला मारण्यासाठी तिथं पळत होता. म्हणजे पुण्यामध्ये कोयता गँग हे आम्हाला माहित होतं, पण इथं कोयता गँग सुरू झाली. ही कुठे ना कुठेतरी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी संपवावं लागेल असं मला त्या ठिकाणी इथं वाटतं. आणि मग आमच्यातल्या काही लोकांना प्रेशर करायचं. पक्का काळे इथं आलेत, प्रकाश काळे सामान्य कार्यकर्ता, त्यांना बोलवलं, चर्चा करूया, आणि चर्चा करता करता गळ्यात गमछा टाकून टाकला.
अतिशय पवार साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आणि तो आपल्याच बरोबर आहे, कुठेही त्या ठिकाणी गेलेला नाही. निलेश भाऊ लंके आलेले आहेत, त्यांचं स्वागत आपण सर्वांनी टाळ्या वाजून प्रचंड टाळ्याने आपण स्वागत करूया. नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब यांचे या विचार मंचावरती स्वागत आहे. त्यामुळे शेवट आपला सांगताना इथं उमेदवार चांगले दिलेले त्यांना सगळ्यांना निवडून देण्याची जबाबदारी तुमची आहे का नाही? का सगळं आम्हीच करायचं? हाय का? हात वर करून सांगा आमची जबाबदारी आहे. आम्ही कोणालाही गुंडाला दिलं नाही, आम्ही कोणाला दबंगगिरी करायला दिलं नाही, आम्ही कोणाला ताबा गँगवाल्याला दिलं नाही, आम्ही कोणालाही सावकारकी करणाऱ्या व्यक्तीला दिलं नाही. अनेक लोक इच्छुक होते, त्या सर्व लोकांनी आपल्या विचारांचे माघार घेतले. ज्या ज्या लोकांनी फॉर्म माघार घेतले एकदा त्या लोकांसाठी सुद्धा त्याचा टाळ्या वाजून सत्कार हा आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अहो इथं एक भलताच कार्यक्रम काही पक्षांनी सुरू केलाय. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, चांगला पक्ष आहे, काँग्रेस बद्दल आम्हाला आदर आहे, पण काँग्रेसची काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, ती विश्वासावर चालते. म्हणून काँग्रेस जिल्ह्याली काही कागद एबी फॉर्म हे आपल्या जामखेडला त्यांच्या पदाधिकाऱ्याकडे पाठवले. पदाधिकारी लय हुशार, तरी काय केलं तर आपल्याला म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारात तडा कसा जाईल यासाठी या तालुक्यामध्ये असणारा जो काँग्रेसचा नेता आहे, स्वतःला नेता समजतो, त्यांनी एबी फॉर्म असे दिले की त्याला आपण एक म्हणू शकतो काँग्रेस या तालुक्यापुरतं, मी म्हणतो की या तालुक्यापुरतं काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे, बी टीम असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांनी फक्त उमेदवार याच्यासाठी उभे केलेत की आपली मतं कुठेतरी कापली गेली पाहिजे. मला तुम्हा सर्वांना सांगायचंय, जो कोणी नगर अध्यक्षाचा काँग्रेसचा उमेदवार आहे तो जिंकण्यासाठी उभा नाही, तो फक्त मतं कापण्यासाठी उभा आहे. आणि आपल्याला जिंकणाऱ्या लोकांना तिथं मतं द्यायची आहेत, मतं कापणाऱ्या लोकांना नाही. या लोकांचा व्यवहार 50-50 लाखाचा झालाय. त्यांच्या सोसायटीमध्ये, त्यांच्या भागामध्ये राहणाऱ्या त्या सर्वसामान्य लोकांना मला विचारायचंय, सर्व मुस्लिम बांधवांना विचारायचंय, काय त्यांनी दिले का आपल्याला पैसे? त्यांचं घर मोठं मोठं होत चाललंय, बंगला मोठा होत चाललाय. काय 50 लाख रुपये घ्यायचे, 10 लाख रुपये खर्च करायचे आणि आपल्या विचारात तडा जावा. इथं कुठेतरी एक वेगळा पक्ष जो भेदभावामध्ये विश्वास ठेवतो तो पक्ष तिथं निवडून यावा, यासाठी काँग्रेसचा जो नगराध्यक्षासाठी उमेदवार जो उभा आहे तो त्या ठिकाणी तो तिथं उभा राहणार आहे. मी आपल्या सर्वांना विचारतो, हे वोट खाणाऱ्या लोकांना काय करायचं? एक तरी मत द्यायचं का नाही द्यायचं? अहो एक तर अपक्ष माणूस कोणतरी उभा आहे, माझ्या बरोबर होता पूर्वी, पण माझ्या 2024च्या आमदारकीला सुद्धा फॉर्म भरला आणि फॉर्म मागे घेण्यासाठी काही सहज प्रेमाने फॉर्म मागे नाही घेतला, त्यासाठी सुद्धा त्याची फार मोठी काळजी मला त्या ठिकाणी घ्यावी लागली. मग नगर अध्यक्ष हे भाजपचा त्या ठिकाणी व्हावा, माझी मतं नाही तर आपल्या पक्षाची मतं ही कापली जावीत यासाठी आता आपलं अपक्ष त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. त्यांना माझ्या उलट्या पक्षाकडनं काही प्रमाणात पैसा मिळाला असं आम्हाला कळतं. म्हणजे हे जे लोक आहेत ना, स्वतःचं घर भरणारे लोक आहेत, त्यांना तुमचं काही घेणं देणं नाही, विकासाचं घेणं देणं नाही, त्यांना सुरक्षिततेचं घेणं देणं नाही. त्यांना काय पाहिजे तर फक्त पैसा पाहिजे. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करावं लागेल आणि फक्त आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष, आपले तुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे याच्या पाठीमागे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी भक्कमपणे तिथं उभं राहायचंय एवढंच या ठिकाणी सांगतो. बरीच कामं केलीत, ती कामं मी काय सांगून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. आज अनेक महिला मला म्हणतात, दादा आपलं जे बाजार तळ आहे तिथं आम्हाला स्वच्छतागृह नाही. मला तुम्हाला सांगायचे ते जे 180 ज्या खोल्या आपण बांधलेल्या आहेत, गाळे जे बांधलेले आहेत त्याच्या खालच्या भागाला आपण एक खूप मोठं स्वच्छतागृह महिलांचं वेगळं आणि पुरुषांचं वेगळं तिथं बांधलेलं आहे. पण हे नगर परिषदचे अधिकारी कामच करत नाहीत. आम्ही 180 कोटी रुपयाची महाविकास आघाडी सरकार असताना, उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री असताना, त्यावेळेस 180 कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना आपल्या या शहरासाठी आपण मंजूर करून आणली. पण हे प्रशासक गेलं 5 वर्ष झालं तिथं बसले
आणि सत्ताधाऱ्यांचं ते ऐकत असल्यामुळे आपले 180 कोटी रुपयाची पाईपलाईन अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही. ती शहरासाठी आहेच, पण वाड्या वस्त्यांसाठी सुद्धा आहे. फार संत गतीने काम ते सुरू करायचे. हे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपले निवडून आल्यानंतर मी तुम्हाला ग्वाही देतो, एका वर्षात ते पिण्याच्या पाण्याचं काम हे होईल आणि तुम्हा सगळ्यांना घरापर्यंत हाय प्रेशरचं फिल्टरचं पाणी हे मिळाल्याशिवाय राहणार नाही. गटर योजना 70 कोटी रुपये मंजूर केले, पण अजूनपर्यंत काम संत गतीने कोणाला काम मिळालं तर इथं असणारा प्रशासक हे राम शिंदे सरांबरोबर बसून, राम शिंदे सरांचा एक कर्जतचा जो तालुका त्याचा तो कार्यकर्ता आहे देवकर, त्याला तिथं ते मॅनेज केलं टेंडर आणि त्याला तिथं काम मिळालंय. अहो आयुष्यात त्याने गटरच केलं नाही, पाईप कशी जाती हे त्याला माहित नाही. एका बाजूला जर घाण पाणी असेल तर दुसऱ्या बाजूला जायचं असेल त्याला उतार लागतो, हे सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला तिथं माहित नाही. 3 वर्ष झाले अजून काम पूर्ण काय व्हायना, नुसतं खोदतंय. ह्याला जाता जरा आपल्याला खोदायला लागेल आणि ते विटी दांडू काय करतो आपण, काय करतो, हे असल्या फालतू कॉन्ट्रॅक्टर कोलावं लागेल आपल्या सर्वांना सांगतो मी. याला उगाच टाइमपास करत चाललेत हे सगळे नगरसेवक. ती जी गटर लाईन आहे आपण 70 कोटी रुपयाची आपल्या या शहरासाठी इथं असणाऱ्या लोकांसाठी जी आपण मंजूर केलेली आहे ती सुद्धा एका वर्षात कशी पूर्ण होईल यासाठी ते प्रयत्न करतील. आणि जेव्हा हे दोन्ही पाईपलाईन आणि गटर हे दोन्ही खोदून होईल त्यानंतर आपल्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये असणारे रस्ते हे पूर्ण झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. ग्रामीण भागामध्ये म्हणजे शहरी भाग पण तो ग्रामीण भागामध्ये असलेला, तर ह्या भागामध्ये अजून कृषीचा टेबल नाही. तो कृषीचा टेबल आपल्याला आणायचा आहे. कर्जत जामखेड मध्ये आपण सर्वांनी मिळून एका शेतकऱ्याला 4.5 लाख रुपयाची विहीर तिथं मंजूर केली. 450 कोटी रुपयाच्या विहिरी मंजूर केल्या, पण शहरामध्ये ते आम्हाला करता आलं नाही कारण नगर परिषदेमध्ये कृषीचा टेबल नाही. आणि तो कृषीचा टेबल येत्या काळामध्ये हे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे इथं असणाऱ्या शेतकऱ्यासाठी, या शहरामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यासाठी चालू करतील आणि मग तुम्हाला कृषीच्या सर्व योजना ह्या 100% त्या ठिकाणी मिळतील. त्यामुळे हे सगळे विषय महत्वाचे आहेत. बचत गटावर काम करायचं. 50 कोटी रुपये बचत गटाला आपण त्या ठिकाणी बँकेला सांगून बिना व्याजाचं बचत गटाला तिथं आपण लोन तिथं दिलेलं आहे आणि त्याची परतफेड सुद्धा चालली. असे बरेच काम आहेत, पाण्याचं आहे, शेतीचं आहे, पण हे सगळी कामं नगर परिषदेच्या माध्यमातून होऊ शकते. जसं मंत्रालय आहे, मंत्रालयामध्ये आपल्याला मुख्यमंत्री व्हावं लागतं, जर इतर मंत्री असतात, तसं नगर परिषदेसाठी हे एक मंत्रालय आहे आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून इथं असणारी तुमची जी दैनंदिन दिवसाची कामं असतील ती त्या ठिकाणी आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये पूर्ण करायची. त्यामुळे हे सावकार लोक, हे दबंग गँगची लोक, हे ताबा गँगची लोक, यांना आपल्याला आता सत्तेच्या बाहेर त्या ठिकाणी बसवायचं आहे. हे तुम्हाला भीती दाखवतील, सांगतील बघतो करतो. काही वॉर्डामध्ये आपले बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी फाडले. अहो असे फाटक्या विचाराच्या लोकांना जे दबंग गँगचे नाही तर ताबा गँगचे, त्यांना त्यांची खऱ्या अर्थाने या इलेक्शन मध्ये आपल्या सर्वांना जागा दाखवायचीच आहे. ही गोष्ट तुम्ही आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. हे सगळे रस्ते केले, मोठा विकास आपण निधी तिथं आणला, एक तरी विकास निधीला कुठे तडा गेला का? आणि या महाशयाने 3.5 कोटी रुपयेचा ब्रिज बांधला आणि नदीत काय बांधले हेच माहित नाही. तिथं लोक संध्याकाळी जाऊन वेगळंच काहीतरी करत बसतात आणि नदीत तुम्ही बांधले आणि मग तुमचं एक कुठलं तरी छोटस झाड येतं आणि याचा मोठा 3.5 कोटीचा ब्रिज जातो वाहून. हे अशी यांची कामं. म्हणजे बघा ना की देवीचा पलंग त्या ठिकाणी जातो. आपण म्हणत होतो ज्या ठिकाणी तुम्ही ब्रिज केला पाहिजे त्या ठिकाणी ब्रिज न करता फक्त त्यांच्या एका बिल्डर मित्राला मदत व्हावी, माहिती ना कोण आहे, म्हणून तिथं ब्रिज बांधला. आणि कदाचित देवीलाच ते आवडलं नाही म्हणून देवीचा पहिला दिवस नवरात्रीचा मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि ब्रिजच वाहून गेला यांचा. हे असं आहे यांचं सगळं काम, पण फालतू क्वालिटीचं करायचं. त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला या शहरामध्ये चांगल्या क्वालिटीचं काम तिथं करायचंय आणि हे काम आपण सर्वजण त्या ठिकाणी करू. अनेक उमेदवार आहेत, अनेक नेते त्या ठिकाणी बोलणार आहेत, त्यामुळे मी आपल्या सर्वांचं जास्त बोलून वेळ त्या ठिकाणी घेणार नाही. पण येत्या काळामध्ये जे सर्व लोक जे नगराध्यक्षामध्ये इच्छुक होते आणि म्हणाले की आपल्या लोकांना जसं पाहिजे जर वाटलं तर आम्ही माघार सुद्धा घ्यायला तयार आहे. राजूभाऊ कोठारी साहेब असतील, रमेश भाऊ असबे असतील, बिभीषण भाऊ असतील, नानी असतील, राळेबाद, या सगळ्यांनी
येत्या काळामध्ये म्हणजे या इलेक्शनच्या टाइममध्ये आम्ही या इलेक्शनची जबाबदारी घेऊ आणि जे नगरसेवकसाठी इच्छुक असणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलंय की आम्ही या इलेक्शनची जबाबदारी घेऊ आणि काही झालं तरी आम्ही आपले नगरसेवक 100% त्या ठिकाणी निवडून आणू अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे बीजेपीचे जे नगरसेवक आहेत ते काय काय धंदे करतात आणि जर तुम्हाला सगळ्यांना अजून माहिती घ्यायची असेल तर एका नगरसेवकाच्या परिवारामध्ये एक फार जवळचं नातलग आहे, बीट रोड मध्ये काय धंदे करतायत याचा अंदाज त्या ठिकाणी तुम्ही करा। आजके फाटक्या विचाराचे जे सर्व लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना घरी बसवायचे, कारण याच्यातले अनेक लोक असे धंदे करतात जे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये, आपल्या विचारामध्ये त्याला त्याच्याबद्दल विचार करणं पण पाप आहे। असे धंदे काय लोक त्या ठिकाणी करतात आणि अशा घरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिली आहे। कारण भाजपाचं असं मत आहे की गुंडाशाही केल्याशिवाय आपण कुणी त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही आणि ते निवडून आणण्यासाठी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करायचे आहेत। त्याच्याबरोबर लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या नावाली एक इथं सभागृह करायचं होतं, पण किती दिवस झालं करायचंच होतं, मंजूर केलं आमदारकीच्या आधी अजून एक वीट सुद्धा त्यांनी तिथं लावली नाही। पण मी आपल्या सर्वांना एक शब्द देतो की आपली सत्ता या नगर परिषदेमध्ये आल्यानंतर त्यांना जमलं नाही ते आपण त्या ठिकाणी करून दाखवू। आपण 5.5-6 कोटी रुपयाच्या जे मंदिर आहेत, सर्व मंदिरं, सर्व धार्मिक स्थळ, सर्व समाजाची, मुस्लिम समाजाचे असेल, हिंदू समाजाचे असतील, सर्व लोकांचे तिथं जिथं कुठं चांगली मंदिर आहे तिथं आपण सभामंडप मंजूर केला होता, आपण तिथं टायलिंग मंजूर केलं होतं। संजय वामन भाऊंच्या मंदिरासाठी आपण तिथं मोठा 35 लाखाचा सभामंडप केला होता, इतरही ठिकाणी केला होता आणि आमच्या विरोधकांनी काय केलं तर त्याला फुली मारली, म्हणजे त्याचे वर्क ऑर्डर झाले, काम उद्या चालू करायचे आणि या प्रशासकाला सांगून काम सगळी थांबवलीत। म्हणजे मंदिराची सुद्धा काम थांबवण्याची प्रवृत्ती ही भाजपच्या सर्व लोकांची आणि नेत्यांची आहे। त्यामुळे यांना खऱ्या अर्थाने जागा ही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जागून द्यायचे। हे इलेक्शन हे तुमचं इलेक्शन आहे। मी तुम्हा सर्वांना विचारतो, माझ्या इलेक्शनच्या वेळेस मी या मतदारसंघामध्ये होतो का? मी वाड्या वस्त्यांवर गेलो का? पण जेव्हा कार्यकर्त्याचं इलेक्शन असतं, हे कार्यकर्त्यांनी इतर कार्यकर्त्यासाठी आपले झटलेत, आपल्यासाठी झटलेत, आपल्यासाठी त्यांनी प्रयत्न केलाय। त्यामुळे त्यांचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे की या सर्वांना त्या ठिकाणी निवडून आणायचंय, पण एकटा मी त्या ठिकाणी काय करू शकणार नाही। तुमच्या सगळ्यांची साथ ही मला तिथं लागेल। त्यामुळे सुरक्षित जामखेड, विकसित जामखेड हे जर आपल्याला करायचं असेल तर तुमची साथ ही आम्हा सर्वांना त्या ठिकाणी लागेल। आपण जर इथं सत्तेत आलो नसतो, मला तुम्ही सर्वांनी आमदार बनवलं नसतं तर काही लोकांचं असंही मत आहे कदाचित अनेक लोक जामखेडला सोडून बाहेर गेली असती, पण आज परिस्थिती असे अनेक लोकांना कर्ज जामखेडमध्ये येऊसा आता वाटायला लागले, कारण का इथं आपण सुरक्षता, विकास या सर्व अंगाने त्या ठिकाणी काम करत असतो। त्यामुळे व्यापाऱ्यांना मला विनंती करायची आहे, काही संघटनेच्या लोकांना मला विनंती करायची आहे की ठीक आहे तुम्ही कदाचित काही पक्षांना मतदान करत नसाल, पण मला मतदान तुम्ही केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही चिन्हाकडे बघू नका, या कार्यकर्त्याकडे त्या ठिकाणी बघा। नगर परिषदेमध्ये जर योग्य पद्धतीने, चांगल्या पद्धतीने जर मला काम करायचं असेल तर माझ्याकडे बघून या नगरसेवकांना त्या ठिकाणी तुम्ही निवडून द्या अशी विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो। आणि अनेक 3-4 नेते आपल्या सर्वांना थोडक्यात मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत। आता या लढाईमध्ये आतापर्यंत तुम्ही इथं आलात, थांबलात, त्यामुळे पुढचे काही मिनिटं हे आपण सर्वजण थांबाल, कुणी इथं हलणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जामखेड शहर, रामकृष्ण हरी। धन्यवाद दादा। जनहिताचे असं तुम्हा राष्ट्रपतीचा ध्यास आहे, अगाध तुमचे बुद्धिवैभव, अखंड तुमचा अभ्यास आहे, असत्याची चीड तुम्हा सत्याची चकास आहे, शब्द नव्हे साधा तुमचा दादा या परिसराचा विकास आहे, या परिसराचा विकास आहे। रोहित दादा आगे बढो, ह्याच ताकदीने आपण सर्वजण या दादांना साथ देणार आहोत। कार्यक्रम चालू असताना आत्ताच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश सचिव सन्माननीय शेख सुभान अली सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार लोकसभा सदस्य निलेशजी लंके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, खरं तर या सगळ्यांचा सत्कार करणं अपेक्षित आहे, परंतु वेळेअभावी प्रचंड टाळ्यांनी आपण या मान्यवरांचा सत्कार सन्मान या जामखेड नगरीमध्ये करतो आहोत. नागेश्वराच्या पावन सानिध्यात ऐतिहासिक जामखेड शहरात मराठवाड्याच्या प्रवेशद्वार असलेल्या आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय निलेश लंके साहेब यांना पुढे जायचं आहे आणि म्हणून प्रोटोकॉल थोडा बाजूला ठेवून मी विनंती करतो आहे आपण उपस्थितांना संबोधित करावं. निलेशजी लंके साहेब, प्रचंड टाळ्यांच्या गजरात. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जामखेड शहराच्या परिवर्तनाची ही सभा आणि त्या सभेच्या निमित्ताने नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपले सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आणि गेले 5 वर्ष या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम केलं आणि या मतदारसंघाची ओळख राज्यभर पोहोचवण्याचं काम केलं. असे आपले सर्वांचे नेते आदरणीय रोहितदादा पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव सुभान अली शेख, जिल्हाध्यक्ष दादाभाऊजी कळमकर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि या समोर बसलेले आमची सर्व माझी मायबाप जनता, सुज्ञ मतदार आणि बंधू भगिनींनो, रोहितदादांनी या ठिकाणी या मतदारसंघाचा पूर्णपणे लेखाजोखा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने मागच्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये असं कुठलंही काम बाकी राहिलं नाही. ते काम पूर्ण करण्याचं काम रोहितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. जर या धुरंधर कृपया सर्वांनी जागेवर बसून घ्यायचं आहे. नेतृत्वाच्या हातात जर ही येणारी नगरपंचायत, जामखेड शहराची नगरपंचायत जर ताब्यात आली तर निश्चित या शहराचा सुद्धा एक चांगल्या पद्धतीने चेहरा मोहरा बदलवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा सुज्ञ अशा उमेदवार संध्या शहाजी राळेबात आणि या आपल्या सर्व पॅनलचे उमेदवार सुद्धा एकदम सुज्ञ उमेदवार आहे, सर्वसामान्य घरातले आणि प्रत्येकाच्या सुखादुःखात सहभागी होणारे उमेदवार या ठिकाणी देण्यात आलेले. आता बऱ्याच वेळा राजकीय जीवनामध्ये आर्थिक स्तर पाहून उमेदवाऱ्या दिल्या जातात, पण या ठिकाणी आपल्या पक्षाचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे त्या उमेदवारांचं फक्त समाजासाठी काय त्याग आहे, समाजासाठी माझा उमेदवार काय करू शकतो, या हेतूने या सर्व उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी दिलेल्या आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती, एकदा आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला संधी द्या. निश्चित या शहरातील पाण्याचा प्रश्न असो किंवा इतर प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही, हेच या ठिकाणी सांगतो. आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि दुसरं आपलं चिन्ह आहे मशाल. या दोन्ही चिन्हावर लक्ष देऊन आपल्या उमेदवारांना भरघोस अशा मताने निवडून द्या, हीच या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद निलेश लंके साहेब. आपण एक